नमस्कार, आपण आहोत उदगीर तालुक्यातलं हे शिरोळ गाव आहे आणि निळेबंद जिल्हा परिषद गटांतर्गत हे गाव येतं आणि या गावामध्ये आता नेमका निवडणुकीच्या संदर्भात काय चर्चा सुरू आहेत आपण हे इथले जे गावकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. निवडणुकीचा माहोल एकंदरीत कसा पेटलाय तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार काका, काय चाललंय? काही नाही, काय म्हणते वातावरण निवडणुकीचं? बरं आहे की चांगलं आहे. बरं, मला सांगा गावामध्ये काय समस्या आहेत? जे आहे ते समोरच आहे. काय बघून मतदान करता? काय जे चालले ते त्याच्यावरच करावं लागेल. कोण चालले? घड्याळ घड्याळ चालले. गळ्यात चालले का? काय चाललंय मग काका? नो कमेंट, नो कमेंट. या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय समस्या आहेत गावात? काय सगळ्या समस्या आहेत. सगळ्या समस्या आहेत का? काय चाललंय आजोबा? काय नाही काय म्हणते माहोल? काय म्हणते आराम आहे निवडणुकीच्या काही गप्पा रंगतात का? काय लागतात आपण समजा बरोबर राहावं साहेब. सगळ्याला बरोबर आहे. एकंदरीत काय चर्चा चालू आहे गावात? नाही काय चर्चा चालू नाही आता सध्या तर काही नाही बघा. सध्या तर काही नाही. बरं, आपण ज्यावेळेस मतदान करता काय बघून मतदान करता? आता जे आहे ते होय. तुमचं काय सांगित जाऊ आम्ही पत्रकार आहोत. पत्रकार आहो. बरोबर. तुमची काय समस्या गावात? आमची समस्या काय नाही, आमचा मी करता हिशोबानं तसं काय होत ना. हो, पत्रकार तुम्ही सगळ्या पैसे आलो. तुमच्या पायी बी आलो, आमच्या पायी बी आलो. काही टेन्शन घ्यायचं नाही. आमचं सगळं हाय साहेब, रोडचं आहे आमचं. आम्हाला रोड नाही. रोड नाही? भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाले आता. म्हणजे गल्लीमध्ये रोड नाही का? गल्लीमध्ये नाही, तंड्यालाच नाही रोड. तंड्यालाच नाही का? रामगड तंडा, रामघाट तंडा रोडच नाही साहेब. मग ह्याला काय म्हणतो तुम्ही? हा बनसोड साहेब पहिले उभारले ते बघा. मग आपले सावकार होते. आपले न्यूट्रल सावकार होते. ऐका हो, मग इथं बैठक बसून होती हॉटेलावर. त्याला आमच्या लमण्याला का म्हणलो, सावकार का म्हणले, माझ्या मनावर चला. रोड माझ्या जिमी लागला म्हणले. मग ह्या लोकांना मी का म्हणलो, नाईक साहेब तुम्ही सगळे माझा ऐका आणि सावकारच्या हातामध्ये हात घाला. बनसोड्या निवडून आला, मनकट धरून उभा करतो सावकारला म्हणलो मी. विचारा सगळ्याला म्हणलं. हे मानना गेले असं लोक आहे. आमचं रोड झालं कोणाला केली की ते आपण बोलणार. निवडून आले काय वाईमध्ये कसं बी येत अहो ठाव मतानं आपण बोलावते ठावांना त्यानं येवं आणि पडो. मतदान आम्ही तुला केलं म्हणायचं, असं सत्यानं बोलायचं. पैसा काम द्या ना, पैसा निघून जाते. बरं, आता काय परिस्थिती आहे तुमच्या रामघाट तांड्यावरती? आता काय चर्चा? रस्ताच नाही साहेब, पाण्याची सोय नाही, रस्ता नाही, काहीच नाही तिथं. मतदानाचा कौल कोणाकडे जाणार आहे गावचा? तुम्ही केलं तर बी येते, त्यानं करणार गेलं तरी बी येते. पण तुम्ही हो का, तुमचं मनकट आम्ही धरलो, तुम्हाला बोला सतारा आणि आम्ही तुम्हाला धरधरणा गेलो. बघूच म्हणलो, मग तुम्ही बघतोच म्हणतो. कुणाच्या पाठीमागे आहे जनता रामघाट तांड्याची? रामगड तंड्याची त्यालाच कळणार गेले विचारा. हो, आमच्या लोकांमध्ये एकी नाही साहेब. मी इकडे हा, मी त्यांच्या तिकडे आहे. आमच्या तंडामध्ये एकी नाही म्हणून रोड रोड होईना मनकट धरून राहलं. एका धडीची माणसं नाहीत आमच्या तंडामध्ये. तुम्ही आणि बी आभारीच पक्के व्हा. समोर सांगलो लेकराच्या जिकडे आपण म्हणा तिकडे तुम्ही पक्के व्हा. तुमचं काम करणार गेलं तर मानणार बदलून ठेवा. हो ना साहेब, हो ना. तसं का होईना. इकडे तिकडे पळत, इकडे तिकडे पळत, पैशाचं पण लागल्यात. मग मागून रडून का काम आहे? बाई बाळातून होला तर रडला वाहन नाही जायला. बाजार घेऊन चालू साहेब, रस्ताच नाही, पाऊल रस्ता नाही, ताट्यावर न्यावं लागेल. पाऊल रस्ता नाही. मला चुकलं बोलायला का बाबा? नाही का चुकलं माझं काही नाही. आता कारभारी आले तिथे. त्या कारभारी विचारा तुमच्या मनात काय चाललंय? आमच्या मनात काय, एक पक्ष धरून राहा पक्का. मग तेच कुणाच्या मागे? तुमच्या पै आता ठरतो साहेब आम्ही. अजून ठरलंच नाही का? नाही ठरलं नाही. काय ठरलंय कशाचं? मतदानाचं? मतदानाचं ठरायचं आमचं रस्त्याचं आहे, मंदिरचं आहे. आमची सुविधा ज्याने करेल त्याला मतदान. मग ठाव मतदान करून ठाव मतदान लिहून घेणार, हातातून देणार. मतदान कोणाकडे? मतदान आम्ही करतो की आम्हाला कळते किती लिहून आमचं सेवाबाईचं मंदिर मेन गोड रस्ता आहे आमचा.
रस्ता 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 झाला की चार पदरी बोललं तर रस्ता होईना एक पाहिजे. एक पाहिजे. ते आम्ही ठरतो साहेब आता. ठरवा. हा या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातल्या आहेत. 7 तारखेला मतदान होणार आहे, 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. काय आहे, एकंदरीत काय वातावरण आहे गावामध्ये आता? आता काय दोन्ही मिक्स सगळं राष्ट्रवादी हा, हा. पुन्हा शिवसेनेचं काही शक्यता नाही माझा अंदाज. हा, हा. चलते फॉर्म मध्ये राष्ट्रवादी चलते. राष्ट्रवादी फॉर्म तुमचं काय मत आहे? हे काय आपण काय अकराचं होते तरी काय फॉर्म, करत राहते काय चाललं तरी गाव कोणाच्या मागे आहे? चौकट होते गाव एकाच्या मागे राहते. चौकड कसं असतं? काहीतरी ठरलं असेल ना. जास्तीच्या मनाचं मतदान राहते जास्तीने करतात. तरी तुमचं कुणाकडे आहे? आमचं तर कोणकडे बी राहील असं हा, हा. काय त्याला काय हा, हा. काय बघून मतदान करता? काय तर पण करावं लागतं मतदान करावंच लागेल की. हा, हा. काय चालू आहे आजोबा? काय नाही निवांत आहे बघा. हा, कुठं निघाला की दौरा? उदगीर जायचं. हा, हा. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आलतो प्रकाश राठोड आलतं भेटून गेले. हा, हा. कोण म्हणजे उमेदवारांच्या भेटीगाठी होत आहेत का? आलतं ते एक वेळ भेटलं तर हे सांग तुमचं समोरशी काही भेटल नाही. हा, हा, हा. प्रकाश भेटलं. बरं, काय म्हणते गावचं वातावरण काय काय नाही म्हणतंय? सध्या अजून काय नाही थंड शांत आहे अजून. हा, हा. आता इथून होईल गरम काय हा, हा, हा. आता तुम्ही भरपूर अनुभवी आहात, काय बघून मतदान करता बरं? ते झालं सध्या काही तुम्हाला सांगत नाही. 2 दिवसानंतर सगळं हवा चालू होते. आता आम्हाला कसं कळव? तर पुन्हा भेटल्यावर सांगतो मला आता 2 दिवसानंतर चालत की तुम्ही याचं काही एवढं संपलं का भेट. म्हणजे अजून यायला पाहिजे आम्ही, यावंच लागते फिरावंच लागतं त्याला काय. तेव्हाच सांगणार तुम्ही. हा. ओके. हा, निवांत म्हणा की. काय म्हणते निवडणुकीच्या गप्पा गावात? काय आता आपल्याला काही माहित नाही. माझं इथं 10वी मतदान, कुठं आहे मतदान? माझं पुणे पुण्याला आहे. इथं कसं काय आला? इथं आलं गाव आहे पुण्याला. मतदान पुण्याला नाही, हे गाव आहे काय? गाव या हा, बोला काय चालेल? काय नाही मस्त. हे काय लावलं? हे जे आहे ते माईक आहे, त्या मोबाईल मध्ये आवाज जातो. आता आम्ही तुम्हाला चर्चा करतोय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने. बरोबर. काय चर्चा चालू आहे गावात? गावामध्ये काय चर्चा सुरू आहेत आता मतदानाच्या बाबतीत? बनसोड्याला बघून टाका म्हणल्या सगळे सगळेजण. म्हणजे गावानं ठरवलंय का? गावानं ठरवलं, गावानं पूर्ण घडीला म्हणल्या. घडीला म्हणलं. तुमचं कोणतं आहे त्याचं? आमचं भरून घेताल दुसऱ्याला सांगत हिंडचा. आम्ही पत्रकार आहो. मग नका हो, आमचे तुमचे हार जोडतो. आमचं नाव जाईल तिकडे फजिती होईल. फजिती होईल. मग ठरलंय म्हणा की. आता सुभाष बाबू गेले नागलगावचे. मग कुठं ठरलंय तुमचं आता? आता ज्याशी टाकायचं त्याशी ठरलं. बदललो बघा, आता शब्द बदललो बघा. शब्द नाही, आम्ही याची करेक्ट रेट बोलतो. पत्रामध्ये माझं नाव देऊ नका. हलके निघाल्यात पत्र, कोणते आलूबामचे निघाल्यात, कोणते नवीन निघाल्यात. खरं का नाही? आम्ही जे करतात तेच करणार. आपलं प्रकाश राठोडलाच करायचं. घडीलाच बरं आम्हाला काय बनसुड्याला बघतील की आम्ही करणार आहोत. काय म्हणताय आजोबा? काय चाललंय? काय नाही. लय निवांत बसला वडाच्या झाडाखाली, हा झाडा मस्त बेंचवर. हा. आता काय चर्चा चालू आहेत मतदानाचे? हो. मतदान आहे. हा. 7 तारखेला मतदान होणार आहे, 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. हा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक जण गावामध्ये भेटीगाठी घेत आहेत. काय वाटतंय तुम्हाला हा. कशाचं? मतदानाचं? मतदानाचं का करावं? काय बघून मतदान करता तुम्ही? का बघून करावं? तुम्ही सांगा मला. नाही तुम्ही सांगा म्हणे. मी काही सांगत नाही, नाही तुम्ही सांगा. आम्ही सांगा. आता किती वेळेस वय काय आहे तुमचं? हा. वय 75 आहे. मग तुम्ही किती आतापर्यंत कितीदा मतदान केलं? हा. किती वेळेस मतदान केलं आतापर्यंत? आतापर्यंत बरंच केला. आता मग पुढे ध्यान आता काय बघून मतदान करणार आहो? हा. आता काय बघून मतदान करणार आहो? नाही का बघून करावं सांगा म्हणे. तुम्ही सांगा मला, मी तुम्हाला विचारतोय. आम्ही बाणाला करणार. बाणाला करणार का? असं पॉइंट सांगायचा. हा. बाण, थेट बाण म्हणायचं. मग तुमचं काय ठरलंय? काहीच ठरलंय काय? मग काय गावात समस्या? मताला 1000 रुपये मतदान टाकतो. मताला 1000 रुपये तरच मतदान करणार. टाकतो. बाणालाच टाकतो. पैसे कोणी दिले तरी बाणाला मतदान? हा. का ज्यानं पैसे दिले त्याला? आता तुमचं काय चिन्ह? आमचं चिन्ह नाही. आम्ही पत्रकार आहोत, आम्ही तुम्हाला विचारतोय. तुम्ही ते लावलं ते काय लावले? ते माईक आहे. सांगा. नाही मताला 1000 रुपये दिले तर टाकतो. कोणी असो. ज्यानं पैसे दिले त्याला मतदान. आणि ते जिथून बी जर आले तर कुणी काय करणार?
कोणी काय करणार कोणीच काय करत काय करणार बरं सरपंच काय केलं गावातला काय समस्या आहेत गावात गावात बरोबर समस्या काय काय नाही गावामध्ये तेवढं कसं लक्षात करावं मी आता तुम्ही सांगा की मला काय व्हायला पाहिजे वाटते गावामध्ये काय बदल व्हायला पाहिजे वाटते गावात बोला मी बोलतोय तुमच्याशी तुम्ही बोलला ते बरोबर आहे तुम्ही का म्हणलो मतदान म्हणलो मताला 1000 रुपये असतात मतदान हा, टाकतात. ते झाला विषय पण गावात काय समस्या समस्या गावात काय बी नाही काहीच नाही काहीच नाही समस्या. रस्ते नाले पाणी सगळं आहे सगळं आहे ओके या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार का चालले आजोबा गाडी हा कुठे जायचंय खेळायला पुणे गावच्या घोणशीच्या काय म्हणते तिकडचं वातावरण निवडणुकीचं घोणशीचं वातावरण काय म्हणते निवडणुकीचं बरं आहे का हा. तर हे होते शिरोळ गावचे मतदार प्रत्येकांचं मत वेगवेगळं आहे मात्र ज्या दिवशी हे मतदान करतील आणि ज्या दिवशी मतमोजणी होईल त्या दिवशी मात्र लक्षात येणार आहे की इथला जो मतदार आहे तो नेमका कुणाच्या पाठीशी होतो मी बसवेश्वर आवळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक शिरोळ उदगीर